श्री स्वामी समर्थ वैशाली रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। चला आता आपण बनवणार आहोत कारल्याची चटणी। त्यासाठी मी 2-3 कारले घेतलेत, मीठ लावून स्वच्छ धुवून घेतले। वाटण्यासाठी मी खोबरं, कोथिंबीर आणि लसूण घेतला आहे। वाटून घेऊ आपण। इथं तेल गरम झालंय माझं आणि याच्यामध्ये आपण वाटण टाकते। मी अर्धच वाटण घेतले। जिरं घालून घेते, हळद 1 चमचाभर छोटा। आता मसाला भाजून झाले की याच्यामध्ये आपण कारलं ॲड करून घेणार आहोत। बाकी मसाले काही वापरायची गरज नाही, सिंपल अशी कारल्याची भाजी करायची आपण। काही त्यात टोमॅटो, कांदा, गरम मसाले कोणतेही वापरायची गरज नाही आहे। तरीसुद्धा आपलं कारलं कडू होणार नाही अशा पद्धतीने बनवलं तर। फक्त तेलामध्ये खोबरं, जिरं, लसूण, कोथिंबीरचं वाटण घालून घ्यायचं आणि थोडं फ्राय झाले की आपण शेंगदाण्याचं कूट पण ह्याच्यात ॲड करून घेणार आहोत। आता सध्या आपण मीठ आणि चटणी टाकून घेतोय। मीठ घालून घेतले, चटणी घालून घे 1 चमचाभर। कढईपेक्षा तव्यामध्ये पण खूप छान होतं हे कारलं, अजून कडक होतं ते। पण माझा तवा खूपच पसरट आहे त्याच्यामुळे मी कढईमध्येच करते। तर अशा प्रकारे हलवून थोडंसं झाकून ठेवूया। 1-5 मिनिटं झाकून परत आपण त्याच्यामध्ये कूट ॲड करूया। कूट ॲड केला आहे आपण शेंगदाण्याचा। त्यानंतर आपण झाकून ठेवलं होतं आणि आता 5 मिनिटानंतर परत बघतो आपण। बघा, हे सगळं मसाले भाजून लाल झालेत। आता अशा प्रकारे आपण ठेचून हा बारीक करणार आहोत। म्हणजे एखादा कारला शिजला नसेल तर तो बारीक केल्याच्यानंतर पूर्ण प्रकारे शिजून जाईल आणि भाजून निघले की त्याच्यातला कडूपणा पण जातो निघून। आणि मग अशा प्रकारे आपली ही चटणी तयार आहे कारल्याची। डब्यासाठी चपातीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर छान लागते। माझ्या 10 वर्षाच्या मुलाला ही चटणी खूप आवडते। बाकी तो कारल्याची कोणतीही भाजी खात नाही, परंतु ही बनवली की खूप मजेने खातो। तर खास त्याच्यासाठी मी ही चटणी कारल्याची बनवते। कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून सांगा। लाईक आणि सबस्क्राईब पण करा। थँक्यू।